तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रताविषयी माहिती पाहणार आहोत। त्याची पौराणिक कथा काय आहे, त्याची पूजा विधी, मंत्र, प्रदोष व्रत कसा केला जातो आणि पौराणिक काळामध्ये हा प्रदोष व्रत कोणी केला होता हे जाणून घेणार आहोत। चला तर पाहूया। हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे। दर महिन्यात 2 प्रदोष व्रत असतात। या दिवशी महादेवानी देवी पार्वतीची पूजा केली जाते। हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला या तिथीला प्रदोष व्रत असते। प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष असे देखील म्हणतात। हिंदू धर्माप्रमाणे सोमवारचा दिवस हा महादेवाचा दिवस मानला जातो, म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत आल्यास याचं महत्त्व अजूनच वाढतं। सोम प्रदोष व्रत पूजा विधी। प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते। सूर्यास्तापासून 45 मिनिटा आधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटांनंतर पर्यंतचा काळ हा प्रदोष काळ मानला जातो। प्रदोष व्रतात महादेवाची अभिषेक करून बिल्व पत्र अर्पित करावे, शिव मंत्राचा जप करावा। जप केल्यानंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी आणि आपल्या देवाला नैवेद्य दाखवावा, त्याची आरती करावी आणि यथासांग विधिवत त्यांची पूजा करून त्यांना आपले कल्याण करण्याची विनंती करावी। चला तर प्रदोष व्रताची पौराणिक कथा पाहूया। पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीचा पतीचे निधन झाल्यामुळे तिला पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं। ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची। दिवस सरत असताना एके दिवशी ब्राह्मणी घरी परत येत होती, तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्हळत दिसला। ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले। मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता। शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते। त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता, म्हणूनच तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता। राजकुमार ब्राह्मणाच्या घरात राहू लागला। मग एके दिवशी अंशुमती नावाचा गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले। ती त्याला मोहित झाली व दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली। त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला। काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आईवडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमारांनी अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले। ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होती। आपल्या मनोभावे उपवासाच्या परिणामामुळे आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले। राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले। राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले। या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले। अशा प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात। म्हणूनच सोम प्रदोष यांचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा अवश्य वाचली पाहिजे किंवा ऐकली पाहिजे। चला तर मित्रांनो, तुम्हाला ही प्रदोष व्रताची कथा कशी वाटली ती मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। शरणो शरणार्थी।